तरुणींकडून तरुणांना नो मीन्स नो असं म्हटलं जातं. मात्र तरी सुद्धा समोरच्या तरुणाला हे काही केल्या कळत नाही. मात्र ज्या तरुणी स्वतःच्या नकारावरती ठाम असतात त्या काय करून दाखवू शकतात त्याचंच एक उदाहरण मुंबईमधून समोर आलंय. मुंबईमध्ये एका तरुणीला एक तरुण सातत्यानं कॉल मेसेज करत होता. अनेकदा या तरुणीनं नकार देऊन सुद्धा हे कॉल मेसेज थांबलेले नव्हते. सातत्यानं तो तिला लॉजवरती भेटायला बोलवायचा आणि त्यामुळेच या तरुणीनं त्याला चांगलाच हिसका दाखवलाय. या तरुणीनं त्याला भेटायला बोलून बेदम मारहाण केलीये, चोप दिलाय आणि पोलिसांच्या हवाली सुद्धा केलाय. संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. हा संपूर्ण प्रकार गेल्या आठवडाभरापासून घडत होता. वांगणी परिसरामध्ये ही तरुणी राहते. या तरुणीला अचानकच एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअपला मेसेज यायला सुरू झालेले होते. मेसेज कॉल असं सातत्यानं येत होतं आणि समोर जो तरुण होता त्याचं नाव होतं जावेद खान. जावेद खान तिला वारंवार कॉल मेसेज करत होता, वारंवार तिला भेटायला बोलवत होता, मैत्रीची ऑफर देत होता, वेगवेगळ्या पद्धतीची आमिष तिला देत होता. इतकं करूनही तो थांबला नाही. ही तरुणी जेव्हा आपल्या जाळ्यात ओढली जात नाहीये किंवा ही आपल्याला फारसा भाव देत नाहीये हे कळल्याच्या नंतर त्यानं तिला चक्क पैशांचं आमिष दाखवलं. मी तुला काही पैसे देतो, तू मला या हॉटेलवरती येऊन भेट, लॉजवर येऊन भेट, असं तो उघडपणे तिला म्हणत होता. म्हणजे त्या दोघांची कुठलीही भेट नव्हती, मैत्री नव्हती, प्रेम प्रकरण नव्हतं, काहीच नव्हतं. तरी सुद्धा हा तरुण थेटपणे तिला लॉजवरती भेटायला बोलवत होता आणि त्यामुळेच ही तरुणी प्रचंड अस्वस्थ झालेली होती. 5-6 दिवस तिनं हा सगळा त्रास सहन केला. नंतर मात्र तिनं हिम्मत दाखवली, तिच्या कुटुंबियांना या सगळ्या विषयीची माहिती दिली आणि त्यानंतर कुटुंबियांनी एक मास्टर प्लॅन आखला. या प्लॅन नुसार या सगळ्यांनी काय केलं तर त्यांनी एक सापळा रचलेला होता, ज्या सापळ्यामध्ये हा जावेद खान अगदी अलगद येऊन अडकला. या तरुणीनं नंतर या जावेद खानला थोडंसं एंटरटेन करायला सुरुवात केली, त्याला भेटायला बोलवलं. मग हा जावेद खान त्याच्या कारमधून डोंबिवलीमध्ये तिला भेटण्यासाठी आला. तिथे आल्याच्या नंतर ऑलरेडी या तरुणीच्या कुटुंबातील अनेक तरुण आहेत, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लोक, काही सामाजिक कार्यकर्ते, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे ऑलरेडी दबा धरून बसलेले होते, जे या तरुणाला माहित नव्हतं. मग हा तरुण जेव्हा कार घेऊन तिथे पोहोचला जावेद खान, त्यानंतर त्यानं या तरुणीला कारमध्ये बसण्यासाठी जबरदस्ती करायला सुरुवात केली. ती कारमध्ये बसत नव्हती, मात्र तरी सुद्धा तो जाणून बुजून तिला कसंही करून या कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच वेळी या तरुणी बरोबर असलेले सगळेच लोक अचानकपणे त्याच्यावरती तुटून पडले. सगळ्यांनी मिळून त्याला घेरलं, त्याला बेदम चोपलं आणि त्यानंतर रामनगर पोलिसांच्या हवाली सुद्धा केलं. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा या प्रकरणामधला गुन्हा दाखल करून घेतला, विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय, आरोपीला सुद्धा ताब्यात घेतला आणि जेव्हा पोलीस या प्रकरणामधला तपास करायला सुरुवात झाले त्यानंतर असं कळतंय की हा जो संशयित आरोपी आहे जावेद खान, हा विवाहित सुद्धा आहे, हा एक बिझनेसमन आहे, व्यापारी आहे. त्याचं ऑलरेडी लग्न झालंय, मात्र तरी सुद्धा त्याच्या कुठल्या तरी एका मित्राकडून त्याला या तरुणीचा नंबर मिळालेला होता आणि म्हणून तो वारंवार या तरुणीला मेसेज करत होता, असं एकंदरीत निष्पन्न झालंय. त्यामुळे या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी हिंदुत्ववादी तरुणांकडून करण्यात येते, संघटनांकडून करण्यात येते. हा संपूर्ण प्रकार लव्ह जिहादचाच प्रकार होता, मात्र या तरुणीनं धाडसानं या सगळ्याला ती सामोरी गेली आणि त्यामुळे लव्ह जिहादचं हे प्रकरण होता टळलं, अशी सुद्धा प्रतिक्रिया अनेकांनी दिलेली पाहायला मिळते. मात्र हे प्रकरण काय होतं, काय झालं असतं, या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्वाचं हे आहे की या तरुणीनं दाखवलेली हिंमत, तिच्या कुटुंबियांनी दाखवलेली हिंमत, या सगळ्या धाडसामुळेच ही तरुणी त्याच्या कुठल्याही आमिषाला बळी पडली नाही. या विरुद्ध तिने जाऊन त्याला चोप सुद्धा दिला आणि पोलिसांच्या हवाली सुद्धा केलं. सध्या समाजामध्ये अशा पद्धतीच्या तरुणींची, महिलांची प्रचंड गरज आहे आणि हे नवीन उदाहरण तिने संपूर्ण समाजापुढे घालून दिलंय. त्यामुळे या तरुणीचं सर्व स्तरातून कौतुक होताना सुद्धा पाहायला मिळतंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.